नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण साळुंके आज तुमचं बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन या व्हिडिओ सिरीज मध्ये स्वागत करत आहे. आज आपण व्हिडिओ नंबर 14 पाहत आहोत. व्हिडिओ नंबर 4. होय मित्रांनो, तुम्ही जर पहिले 3 व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की हे व्हिडिओ पाहून घ्या. याची पूर्णपणे सिरीज तुमच्या पुढे आम्ही घेऊन येत आहोत आणि आजचा आपण 4थ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर्मिनेशन म्हणजे अंकुर अवस्था. ही इतकी महत्त्वाची अंकुर अवस्था आहे मित्रांनो. माती जर प्रचंड प्रमाणामध्ये कडक असेल तर कोवळे अंकुर बाहेर येऊ शकत नाहीत. मातीमध्ये ओलावा जर नसेल तर तुमचे लावलेले बीज सुद्धा काय होतात, पूर्णपणे जळून जातात आणि त्या ठिकाणी चांगले अंकुर अवस्था किंवा उगवण अवस्था नष्ट होऊ शकते. जितकी उगवण कमी तेवढं उत्पन्न कमी कमी होत जातं. उगवण वाढीसाठी बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन म्हणजे सेंद्रिय जैविक खतांची काय बरं नेमकी आवश्यकता आहे, काय याची नेमकी भूमिका आहे, तर यामध्ये मऊ आणि भुसभुशीत मातीमुळे कोवळे अंकुर बाहेर येतात. ओलावा टिकवून ठेवत असल्यामुळे बियाणांना सुकायला वेळच मिळत नाही. त्यामुळं बियाणं इमिजिएटली त्या ठिकाणी तुमची उगवण अवस्था निर्माण होते. रासायनिक खतं कोवळे अंकुर जाण्याचा धोका वाढवतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, प्रचंड प्रमाणात युरिया जर तुम्ही तुमच्या प्लांटमध्ये दिलात आणि तुमच्या मातीमध्ये पोहोचला तर युरिया सुद्धा काय करू शकतो, त्या ठिकाणी तुमचं नुकसान निर्माण करू शकतो. आज आपण पाहतोय बायो ऑर्गॅनिक फार्मिंग. या ठिकाणी आपण बघत आहोत सेंद्रिय शेती म्हणजेच ऑर्गॅनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती उत्पादन वाढवणं, मैत्र जीवांची वाढ निर्माण करणं. शेतीमध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे, रसायन असायला पाहिजे का मित्रजीव असायला पाहिजेत? म्हणजेच गुड बॅक्टेरियाज. फक्त रसायन असायला पाहिजे का चांगलं पोषण असायला पाहिजे? जैविक पोषणाची आवश्यकता आहे. आणि ही आवश्यकता आपण कमी करतोय आणि आपण रासायनिक पोषण जास्त देण्याचा प्रयत्न करतोय. यामुळे शेती ही रसायनांवर अवलंबून जाते. आज आपण पाहतो, जर मुळं जर कमजोर राहिली तर वाढ देखील कमी होते आणि पीक पडतं. म्हणजे काय, साधारण वारं, साधारण तुफान आलं आणि त्या ठिकाणी भरपूर जोराचा पाऊस आला तर तुमचं पीक काय होतं, पडू शकतं आणि उत्पादन घटतं. अशासाठी आपल्याला DXN घेऊन आलेली आहे ॲग्रोवॅम म्हणजे रूट बूस्टर. होय मित्रांनो, रूट बूस्टर म्हणजे तुमच्या मुळांची सशक्त वाढ आणि पोषण करणारा ॲग्रोवॅम रूट बूस्टर. यामध्ये महत्वाचं काय आहे मित्रांनो, तर यामध्ये कोणत्याही पिकांच्या वाढीसाठी मुळांची वाढ जर करायची असेल तर महत्वाचा घटक आहे, त्याचं नाव आहे फॉस्फरस. आजपर्यंत जेवढे पण शेतकरी सामान्य अवस्थेमध्ये आजपर्यंत आपण पाहिलं, ते DAP नावाच्या खताचा वापर करत आले. डाय अमोनियम फॉस्फेट. लेकिन हे निर्जीव फॉस्फेट आहे मित्रांनो. हे निर्जीव फॉस्फरस पोचवतं आणि निर्जीव फॉस्फरस स्वतःहून जागा सोडू शकत नाही. हे मातीमध्ये निर्जीव फॉर्म मध्ये राहतं. बऱ्याच वेळा मातीचं प्रदूषण वाढवतात. मातीला कडक करायला मदत नाही सर, मातीला कडक करून ठेवतात. अशा वेळेला आपण पाहतो की आज आपल्याला बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोबत राहणं फार आवश्यक आहे. जैविक शेती करणं फार आवश्यक आहे. याकरता एक महत्वाचा बॅक्टेरिया आहे आणि हा जो तुम्ही डाय अमोनियम फॉस्फेट DAP टाकत आला आतापर्यंत, तुम्ही पहा, जर मी या ठिकाणी DAP एखाद्या शेतामध्ये वापर केला असेल तर त्या ठिकाणी 30% फक्त प्लांट घेऊ शकतात. रिसर्च असा सांगतो 70% हे निर्जीव फॉर्ममध्ये मातीमध्ये पडून राहतं. आणि असं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष तुम्ही शेतीमध्ये जर हेच वापर करत राहिला तर मातीमध्ये हे प्रचंड प्रमाणामध्ये निर्जीव फॉर्ममध्ये राहणारा जो DAP आहे, हेच मातीचं प्रदूषण वाढवतात, हेच मातीला पूर्णपणे कडक करतात आणि याच्यामुळेच मातीचं काय झाले, पूर्णपणे निर्जीव अवस्था निर्माण झाली आहे. मातीची सजीव अवस्था कमी होत चालली आहे. चांगले चांगले गुड गुड बॅक्टेरिया, गांडुळे पूर्णपणे नाहीसे होत चालले आहेत. मग काय बरं करायचंय? मायकोरायझा. मायकोरायझा हा जो आपला बायो तंत्रज्ञानाने विकसित केलेला बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये व्हस्क्युलर आणि अबॅस्क्युलर मायकोरायझा आहे मित्रांनो. हा जो मायकोरायझा आहे, हा एक बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरिया मातीच्या मुळाशी गेल्यानंतर तो मातीमधलं अगोदरचं देखील फॉस्फरस काढून घेतो आणि ते तुमच्या प्लांटच्या मुळापर्यंत घेऊन जातो. शिवाय तो स्वतः एक बॅक्टेरिया आहे, तो देखील फॉस्फरस प्रोव्हाईड करतो तुमच्या मातीच्या प्लांटच्या मुळांशी. मग हे फॉस्फरस काय करतं? तर फॉस्फरसमुळे पेशींचं विभाजन वाढतं. जितकं जास्त पेशींचं विभाजन वाढतं, तेवढे कोवळे ज्या ठिकाणी मुळं आणि पांढरी मुळं फुटायला सुरुवात होते. जितकी जास्त पांढरी मुळं तुमच्या प्लांटला, तेवढी मुळं मजबूत होतात. म्हणूनच याला म्हणतात रूट बूस्टर. हेच काम करतं मित्रांनो, मुळांची सशक्त वाढ करण्यासाठी आणि हेच फॉस्फरस तुम्हाला जितकी स्ट्राँग मुळं असतील, तेवढं चांगलं पीक मिळतं मित्रांनो. फाउंडेशन जेवढं चांगलं,
पाया जेवढा भक्कम तेवढी इमारत भक्कम, तसंच तुमची मुळं जेवढी भक्कम तेवढं तुमच्या प्लांटला आवश्यक असणारी ताकद भक्कम राहते मित्रांनो. आणि पीक पडण्याची क्षमता कमी होते, पिकाचं उत्पादन क्षमता वाढते आणि जितकी चांगली मुळं तेवढं चांगलं उत्पादन वाढायला मदत होते. याचा वापर कसा करायचा आहे? 1 एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला हे फार फार तर 100 ते 150 ग्रॅम एवढं आपल्याला ॲग्रोव्हॅम वापरायचं आहे. याला फॉलियर स्प्रेच्या पद्धतीने वापरा किंवा ड्रिप इरिगेशन मधून देखील वापरू शकता. कोणत्याही प्रकारचं उत्पन्न असेल, कोणत्याही प्रकारची शेती असेल, कोणत्याही प्रकारचं पीक असेल, तर ॲग्रोव्हॅम हा खास करून रूट बूस्टरचं काम करत आहे. याकरता तुम्हाला मित्रांनो फार सोपी पद्धत आहे. 15 लिटरची टाकी असेल, तर फार फार तर याचा वापर तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम करायचा आहे. रिपीट करतो, 15 लिटरच्या टाकीसाठी 15 ते 20 ग्रॅम, 10 लिटरच्या टाकीसाठी 10 ते 15 ग्रॅम. अशा पद्धतीने फॉलियर स्प्रे करा. डीप इरिगेशन करत असाल, तर प्रमाण निम्म्यापेक्षा थोडं जास्त वापरा. म्हणजे काय? 25 ते 30% याची मात्रा वाढवा. जेवढं मी आता सांगितलं त्यापेक्षा थोडं जास्त. ड्रिप इरिगेशन 1 एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला 1 ते 2 ब्रॅग तुम्हाला कंप्लीट पूर्ण वापरायचे आहेत. मी तर म्हणतो ड्रिप इरिगेशन करायचं असेल तर 2 ब्रॅग कंपल्सरी वापरा. जर ड्रिपनी देणार असाल तर. पण फॉलियर स्प्रेनी देणार असाल, तर तुम्हाला 1 ते 1.5 बॅग पुरेशी होऊ शकते. याकरता मिरची असेल, द्राक्षे असतील, डाळिंबे असतील, टोमॅटो असतील, वांगी असतील, बटाटा असेल, कापूस असेल, शेंगदाणा, हळद, आलं, कोबी, ढबू मिरची, गेहू, तेलाच्या बिया, तेलबिया आणि इतर सर्व प्रकारची पिकं म्हणजेच युनिव्हर्सल रूट बूस्टरचं काम फार महत्वाचं आहे. हे जे खत आहे, हे 2 वेळा वापरायचं आहे मित्रांनो. आता तुम्ही विचाराल, सर 2 वेळा कशासाठी वापरायचं? तर पहिल्या वेळेला तुम्ही टाकता ज्यावेळेला तुमची पेरणी पूर्ण होते, त्याच्यानंतर 7 ते 10 दिवसांनी ॲग्रोव्हॅमचा वापर करायचा आहे. म्हणजे पहिली फवारणी करा. दुसरी फवारणी 25 ते 30 दिवसांनी. जसं मगाशी पाहिल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ 2 मध्ये आपण सांगितलं होतं, ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट तुमचं 15 दिवसांनी येतं. त्याला शेड्यूल म्हटलं जातं. आणि 15 दिवसानंतर ॲग्रो पोटॅशियम ह्युमेटची फवारणी झाल्याच्या नंतर तुम्हाला 25 ते 30 दिवसांनी, पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी दुसरी फवारणी येते ॲग्रोव्हॅमची. 2 वेळा यासाठी, की पहिली फवारणी करता त्यावेळी पांढरी मुळं फुटतात. त्यामुळे तुमचे रूट काय होतात, मातीमध्ये काय होतात, वाढायला सुरुवात होते. पण पुन्हा पुढच्या 30 दिवसांपर्यंत, 25 दिवसांपर्यंत उगवण अवस्था आलेली असते आणि जर्मिनेशन प्रोसेस पूर्ण होते. जर्मिनेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे पोषण पिकांच्या वाढीसाठी पण जायला सुरुवात होते. अशा वेळेला पुन्हा एकदा रूट कमजोर पडू नयेत म्हणून दुसरा डोस आपल्याला द्यायचा रूट वाढवण्यासाठी. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, इमारत बांधताना आपण फाउंडेशनच मजबूत बनवतो, तसं पिकाच्या निर्मितीसाठी आपल्याला पाया भक्कम करणं फार आवश्यक आहे. याकरता ॲग्रोव्हॅम हा 2 वेळा तुम्हाला डोस वापरायचा आहे. पहिला फवारणी हा पेरणीच्या नंतर 7 ते 10 दिवसांनी, दुसरी फवारणी पेरणीच्या नंतर 25 ते 30 दिवसांनी. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेलच. तर काय करायचंय? जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे. या खताची ऑर्डर करण्यासाठी सिंपल प्रोसेस मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगत आलोय. इमिडिएटली DXN सोबत रजिस्ट्रेशन पूर्ण करा. ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलाय त्यांच्यासोबत चर्चा करा आणि इमिजिएटली या ॲग्रोव्हॅम नावाच्या खताची ऑर्डर करण्यासाठी रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक ऑर्डर फॉर्म जनरेट केला जातो. त्याची प्रिंट काढून घ्या. त्याच्यावरती पूर्ण तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, पिनकोड नंबर, खतांची चॉईस केल्यानंतर पेमेंट प्रोसेस ही तुम्हाला ज्यांनी माहिती पोहोचवली, व्हिडिओ पोहोचवली त्यांच्यापर्यंत करा आणि त्यानंतर तुम्हाला हे खत आपल्या DXN बायो ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून, सोल्युशनच्या माध्यमातून तुमच्या घरापर्यंत बाय कुरिअर पाठवण्याची पूर्णपणे व्यवस्था ही आपण करण्यात आलेली आहे. याकरता ॲग्रोव्हॅम आजच ऑर्डर करा. रूट बूस्टरवरती काम करूयात आणि रूट आणि मुळं जेवढी मजबूत, तेवढं पीक आणि उत्पादन मजबूत याचा विचार करू आणि नैसर्गिक शेती पद्धती, बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांची मित्रांनो मदत करूयात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, अनेक लोकांपर्यंत पोहोचवा आणि आजपासूनच DXN सोबत रजिस्ट्रेशन करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एका वेगळ्या खतासोबत. थँक यू सो मच मित्रांनो.